नमस्कार, महत्त्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी चांदूर बाजार येथून येत आहे। सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित पयोष्णी गुरुकुलम प्राथमिक मराठी शाळा मासोद व गीता परिवार शाखा कुरळपूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 व 4 फेब्रुवारी रोजी आंतरशालेय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा देशी खेळाचे आयोजन करण्यात आले होते। महत्त्वाची बातमी आहे, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व मोलाचे असते। मोबाईलवरील आभासी खेळांमध्ये मातीतील खेळ हरवत आहे। अनेक पिढ्यांना घडवणारा खेळाचा हा समृद्ध वारसा जपता यावा व पुढील पिढ्यांना देता यावा या भूमिकेतून आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध देशी खेळांचे आयोजन करण्यात आले होते। कबड्डी, खो खो, लगोरी, लंगडी, रस्सीखेच हे सांघिक खेळ व धावण्याची शर्यत, पोत्याची शर्यत, दोरीवरील उड्या हे वैयक्तिक खेळ घेण्यात आले होते। स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री संतोष विघ्ने तालुका क्रीडाधिकारी चांदूर बाजार यांनी केले, तर समारोपीय बक्षीस वितरणाच्या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डॉक्टर नयनाताई कडू, अध्यक्ष सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था व मार्गदर्शक श्री विलास मारोटकर, मुख्याध्यापक एकलव्य गुरुकुल शाळा नांदगाव खंडेश्वर, डॉक्टर हरीश काळे छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा, संजय सोळंके धनुर्विद्या प्रशिक्षक श्री अशोक काळबांडे निवासी मूक बधिर विद्यालय, माधुरी बोरवार मुख्याध्यापक पयोष्णी गुरुकुलम प्राथमिक मराठी शाळा यांच्या उपस्थितीमध्ये समारोपीय बक्षीस वितरणाचा हा सोहळा पार पडला। वैयक्तिक खेळाला पदक व सांघिक खेळाला चषक प्रदान करण्यात आले। या बक्षीस वितरणाचे मार्गदर्शक विलास मारोटकर मार्गदर्शन करताना म्हणाले की मुलांमध्ये लहान वयातच खेळाविषयी ही आवड निर्माण झाली पाहिजे। आज खेळ उत्तम आरोग्यासाठीच नाही तर एक उत्तम सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा मदत करतो। मैदानी खेळामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होतो आणि या खेळामध्ये सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे असेही म्हणत पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर सौ नयनाताई कडू यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की स्पर्धेचा सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी खूप आनंद घेतला पाहिजे, जसे की ते आपल्या बालवयातच गेले। पुढल्या वर्षी आपण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करून छोट्या मुलांना स्पर्धेच्या युगात प्रवाहात आणून खेळाचे वातावरण तयार होईल आणि या भूमीवर चांगले खेळाडू तयार होईल असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पयोष्णी गुरुकुलम प्राथमिक मराठी शाळेच्या माधुरी बोरवार, वंदना मोहोळ, भूषण साणेसह सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले।